तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आरसूळ येथील ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊनही सांडपाण्याची विल्हेवाट लागत नसल्याने त्रस्त झालेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त युवकांनी 3 सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला आहे। आरसूळ येथील आठवडी बाजार परिसरात राहणारे व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले विलास रायबोले यांच्या घराशेजारी शौचालयाचे सांडपाणी साचले आहे। त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असल्याने त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आठवडी बाजार परिसरात जाण्यासाठी ना रस्ते आहेत ना सांडपाणी जाण्यासाठी नाल्या आहेत। कित्येक दिवसापासून रस्ते व सांडपाण्याबाबत ग्रामपंचायतला निवेदन दिले, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही। गट विकास अधिकारी यांना सुद्धा अनेक निवेदन दिली, परंतु कारवाई होत नसल्याने अखेर दुर्धर आजारग्रस्त विलास रायबोले यांना त्रास असह्य होत असल्याने आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। आजाराने ग्रस्त परिसरात पेट्रोल अंगावर घेता क्षणीच पोलीस श्याम बेंद्रे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। याआधी सुद्धा येथील गौरव अरबट युवकाने रस्ते व सांडपाण्याबाबत टावरवर चढून आंदोलन केले होते। त्यामुळे आडसूळ येथील ग्रामपंचायतचा गलथान कारभार नागरिकांच्या जीवावर उठतो की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। महाराष्ट्र मेलसाठी प्रतिनिधी आशिष वानखडे, तेल्हारा। त्यानंतर पंचायत समिती ईडीओ मॅडम यांना वारंवार पत्राद्वारे कळवण्यात आलं असून तरी कुठल्याही कामाची काम न होत नसल्यास मानसिक छळ आणि मानसिक त्रास देण्यात येत आहे। तरीही मी आत्मदहन करण्याचा इशारा 1 तारखेपर्यंत काम झाल्यास मी वापस घेईल आणि 1 तारखेपर्यंत काम न झाल्यास मी आत्मदहन करणार आहे। याचं प्रत्युत्तर मी वेळोवेळी कळवलेलं आहे। याच्यानंतरही कुठल्याही रस्त्यानं न जाता न येता कुठेही जाता येत नाही आणि कुण्या शाळेच्या लेकराला जाता येत नाही। मी एक आजारग्रस्त माणूस असल्यामुळे मला याची सर्वात मोठा त्रास होत आहे आणि ग्रामसेवक मॅडम हे वारंवार देवानंद नागडे सरपंच हे वारंवार प्रेशर टाकत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।